पदरात घे आता, सगळं पदरात घे. नको नको नको, सगळं पदरात घे. सगळं उघडं होईल, सगळं उघडं होईल ना मला. कोण आहे घरची मंडळी? त्या झाडाचं घरचं कोण आहे? घरचं कोण आहे? कोणी येऊ दे, बोलो गोट्याला माता. माझ्या प्रश्नांची उत्तर दे. अरे ये काय होणार रे? ये तू. तुला नाही काय होणार, तू ये. ये ये ये. झाड खेळतंय तुझं? मालकाचं झाड खेळतंय? ही धाड देते का? कोणती धाड देतय? कोणती धार घेतय? ही घेते का कोणती धार घेतय? नाही दे रे, धार दे दुसरी. पाणी दे, पाणी. नको पाणीच दे. गुलाबाचं पाणी दे, गुलाबाचं पाणी. किती तुझ्या धार? ही धार बघ बालका, झाड खेळतय ना? झाड खेळतय, खेळत झाड. ही धार घेतय का? ही धार घेतय का? सांगते तेवढं बोल. झाड संध्याकाळच्या पारी धार घेतय का? ही का? किती वर्ष? किती वर्ष? झाड खेळतय तिथून घेतय. झाड अंगात खेळते तिथून धार घेता येईल. बघ झाड सत्याच आहे, पण झाडाला होत नाही. झाड थकतय म्हणून संध्याकाळला विसाव्याला जाते का? हा, झाड थकतंय म्हणून याच्या विसाव्याला जातंय का? हा, मग बघ, झाड खेळते ठेवायचं, जास्त अनाव पाठवायचं. दे भांडार. बोल खंडरायाचं असं ठेवायचं. बोल. भंडारे उधळीला, अरे उधळीला जेजुरात. भंडारे उधळीला, उधळीला जेजुरात. भंडारे उधळीला, उधळीला जेजुरात. भंडारे उधळीला, उधळीला जेजुरात. हॅलो, बोला. हे झाड खेळलं, तुम्ही पाहिलं, पण त्या झाडाला काहीतरी फिरवत होत. काय फिरवत होत? तर तुमची चौथ्या पिढीची जी कोण आजी असेल, कोण चौथ्या पिढीची जी आजी असेल, तिच्याकडं पहिले देवीचा संचारायचा. ऐकून ये तुम्ही? त्यांच्या घरातलं कोण होतं? यांच्या जुनं परिवार कोणतं होतं तुमचं? कुठं राहायचं पहिले? बरोबर आहे. हे सर्व परिवार पहिले तिथे एकच होतं का? बरोबर आहे. पहिला जो आजीचा म्हणजे बरोबर चौथ्या पिढीचा, पाचव्या पिढीचा असेल, त्या देवीचा इस्तार जो बसला होता तो अपूर्ण राहिल्यामुळं आज पण तुम्हाला इथपर्यंत पण खेळवता येते, फिरवता येईल. मग कोणत्या बालकाला काय ना काय होणं,
इकडं पैसा भरपूर आहे पण इकडं वंश थांबत चाललाय, इकडं हे आहे तर इकडं ते नाही. मग तुम्ही गोंधळ किती केले आतापर्यंत? 4 गोंधळ केले. परंतु त्या विस्ताराचा कधी तुम्ही गुलगाडा केला? त्या आजीच्या अंगात देवीचं वारं येत असेल पहिलं, ते वारं आलं, ते घर तुमचं जुनच होतं ना, पहिले तुमचा सगळा विस्तार एकच होता. मग त्या घरामध्ये जुनी तलवार होती का? अशी कुठे गेली? ही अशी तलवार होती का जुनी? कोणी बघितली? ते घरामध्ये कोण राहते आता तिथं? हा, मग तो जी इस्ताराचा मेन आहे का, त्या घरामध्ये एक देव होता, देव कपड्याला गुंडाळून तो देव त्या तिथं होता, त्याला तुमचं म्हातार खानापिण्यात यायची. ऐकून आहे कोणी तुम्ही? हा, अजून कोणी जुनं आहे का तुमचं? ती जागा सोडून दिली का? विचारा ना मग थोडक्यात, जर माहित असेल तर विचारा, नाही तर मी सांगतो. नसेल माहिती का, 4थ्या पिढीचं आहे ते. पण एवढं ऐकून होतं का तुमच्या कोणत्या तरी म्हातारीच्या अंगात यायचं, आजीच्या? ते ऐकून होतं ना, त्या देवीचं वारं होतं, त्याच्यामध्ये तलवारीची धार तुमच्या याला आग वेताल आणि भूताल केताल जे चिरगुट होतं ना, ते त्या घरामध्ये आज पण आहेत. त्याची वस्ती पण सांगतो तुम्हाला मी. संचारमध्ये असो नसो, मला आरसा तेवढाच आहे. संचारमध्ये काय येतो का, त्या याला रिटर्न पाठवत होतं मला, तर तिथं तुमची शाळा होती का पहिली? मग त्याच्या बाजूला तुमची घर होतं का? आणि शेकटाचं झाड कुठं होतं माग? आहे. मग तुम्ही कधी जाणून घेतलं का तिथं तुमचं जुनं काय होतं ते? आता त्याचा परिणाम असा झाला का, ते 5 ते 6 लोकांना फटकं पडतं. 5 ते 6 लोकांना फटकं पडतं. एका बालकाच्या डोक्यावर लागलेले काहीतरी किंवा काय झालेले, बरोबर? आता त्याला किती उपचार करा तर त्याला लागू होणार नाही, कारण जुन्या इस्ताराचा तुम्ही ओळख केली नव्हती. दुसऱ्या बालकाला पोटामध्ये काय ते झालेलं होतं, पण त्याही जरा काही गडबड झाल्यामुळे काय XYZ, त्यामुळे ते बारात दुरावलं गेलं. खरं का खोटं आहे? आता मला काय बोलायचे, हा गोंधळ घालून किंवा ह्या वाऱ्या खेळून रात्रभर मला खेळवायचं होतं, देव बनवलं असतं मी. पण 4 पिढीचा इतिहास जो आहे तो आज तिथं कोण राहता असेल नसेल राहत, पण थोडक्यात त्याची जाणीव करून घ्या. तुमच्या बहिणी किती? नाही, पूर्ण विस्ताराच्या लेखबाल किती? तुमच्या ना बहिणी, तुमच्या वडिलांच्या बहिणी किती किंवा तुमच्या आजोबाच्या बहिणी किती? त्याच्यातली कोणती बहिणी माहेरी राहिली होती? कोणती बहीण माहेरी राहिली होती वडिलांच्या किंवा आजोबाच्या इस्तारामधली? माहिती ना? आता ह्या झाडाच्या फांद्यांच्या फवार करून काही फायदा नाही. मुलाशी शिरलो तर आजार मुलाशी वरच्या फांद्या क्लिअर होतील. नाही माहिती तर जाणून घ्या, नाही तर मी सांगतो तर त्या पद्धतीने करा. ह्या देवाऱ्याला ही धार लागते, ही वस्तू लागते का? ही धारणं घेतली तर तुमची आता ही झाडं, हे पण खेळतंय, हे पण खेळतंय, हे मालकरी आहे, ते टालकरी आहे. रागणा का माणूस तुमची जर झाडा खेळली तर त्या झाडाला व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात, कारण ही धारणे दिली तर त्याला ही धार लागेल. आता ते समजून घ्या काय ते. तर जो पहिला झाड खेळाचा खंड राहायचा, कोणाचा कुठे गेले ते? कधी कधी धार घेतात का? ही नक्की का? लॉकी यायचे आहे, आम्ही खरं करून दाखवलं तर. आई कुठे? का माहिती का, मी सांगतो ना, आता नाही घेतो, पण मला काय दाखवतो म्हणजे धार घेते ते. वारी पहिली कोणाच्या अंगात यायची? त्यांची मोठी भाऊ. त्यांच बोलतो मी. जुनं झाड म्हणजे कोणतं ते घ्यायचं का? मग तेच सांगतो मी, जे जुनं झाड खेळायचं ना ते झाड घ्यायचं आणि ते कमी याच्यातच गेले का? मग ते जुनं झाड म्हणजे ते आता येतं ते नाही. हे का होतं माहिती का, त्या झाडाला कमजोर करते ती शक्ती जी कोणती असेल. आता तुम्हाला पूर्ण परिवार ओके करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आग्याव्याचा देवाऱ्यात बसलाय. काय बसलाय? आग्यात म्हणजे तुमच्या पूर्वजांचा जो इतिहास होता तो भट्टीवर चालायचा, म्हणजे अग्नीवर चालायचा. जशी सती माता होती ना, सती अग्नीवरती आहे, तिने आहुती दिली, तशी तुमची कुलदेवी आहे. नुसती झाडा केलून हे करून फायदा नाही. जर याच्या पुढे तुम्हाला जर विस्ताराला जर मोकळं करून पाहिजे तर देवाऱ्यात एक तलवार पाहिजे, तुमच्या एक आग्याव्याताल पाहिजे. आग्याव्याताल म्हणजे काय तर त्याचा सुपार एवढा सोन्याचा एक शिक्का तरी पाहिजे, नाही तर
सुपारी तरी पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला कोणती त्रास असेल तरी तो मोकळं होईल. आणि ती धारणे दिली, अशी धार किंवा तशी धार, तर ते जो झाड केलं जुनं त्याला ती धार आडवी जाते, म्हणजे त्याला त्याच्याने ठेवते. म्हणजे जुनं झाड कोणतं होतं तुमचं काका का पहिलं, मग ते धार घ्यायचं का? हा, मग ते सांगत होतो मी. ठीक आहे, आताच झाड नाही सांगत. मग आता गोत्रानुसार कुलानुसार तुमची कुलदेवी आहे लोहार परिवाराची. लोहार ना तुम्ही, सती माता आहे. कोण? जी होमामध्ये अग्नीमध्ये तिने आहुती दिली ती सती माता आहे. आणि तुमचा व्यवसाय पण पहिला जो असेल तो कशात होता? आता ठीक आहे त्याचा व्यवसाय झाला, पण जो पहिला व्यवसाय असेल तुमचा, याला धार देण्याआधी काय करायला लागतंय? अग्नीमध्ये. म्हणजे पहिला मान कोणता पाहिजे? अग्नीचा, म्हणजे आग वेताळाचा पहिला मान पाहिजे, तेव्हा तुमचा विस्तार पूर्ण होईल. मग त्या आग वेताळाला तुम्ही कसला मान देता? तिखट का गोड? हा, का तिखट काहीच देत नाही का? पण चालत नाही का देवाला आपल्या? ते माहीतच नव्हतं, आम्ही आता सगळं नवीन पुरी नव्हतं. म्हणून सांगतो, आपल्या देवामध्ये वेताळ रूपी जी 84 लक्ष भूत आहे, त्याच्यामध्ये गोड पण आहे ना तिखट पण आहे. देवारा हा पवित्र गोडाच आहे, पण देवाराच्या बाहेर, उंबड्याच्या बाहेर जो बसलाय ना, तो 84 भूतांचा राजा आहे. आणि त्याच्या जीवावर तुमचं पहिले पोटपाणी बघायचं. जी भट्टी झाल्याची ना आगीची, त्यानुसार त्याला पहिले तो तिखट मान द्यायची. काय द्यायची? कोंबडा म्हणा किंवा त्याचा ते द्यायची. तुमचं म्हातारा द्यायचं नाही द्यायचं विचारा. द्यायचं का? द्यायचं ना. मग आता पण काय केला? बाबा आमच्याकडे देवच नव्हते पहिले. मग तेच वस्त्रानुसार ना तुमचा तो येतोय, तो जर उभा राहिला ना देवावर, तर तुमच्यावर कोणती अडी अडचण येणार नाही. जरी देव तुम्हाला शाकाहारी बनवायचे का सगळं चालेल ना. मग देव शाकाहारी बनलं तर काली पिशवी कोणाकडे येता कामा? मग देव शाकाहारी, मग माणसं पण शाकाहारी पाहिजेत ना. जर तुमच्या देवाला मटर मच्छी लागत नाही, मग तुम्ही खाल्ली पाहिजे का? हे बरोबर आहे, हे मान्य करायला पाहिजे सगळं. ते आहे ना. आता मन कोणतं? देव शाकाहारी बनवायचं का? शाकाहारी बनवायचं सर्व. मग काली पिशवी आणणार का? मत घ्या ना किती तुमची. बरोबर ना बोलतो मी. तुम्ही जर ठरवलं देव शाकाहारी बनवतो, मग लेकरा पण कशी पाहिजे? पण जर ठरवलं बाबा ज्याला खायचे, ज्याला लागतंय तिखटला त्याला तिखट खाऊ दे, ज्याला गोड खायचे त्याला गोड खाऊ दे, पण देवारा पवित्र आणि देवाराच्या बाहेर जे काय द्यायचे ते देवारात ते ठेवायचं नाही. कारण तुमचा पहिला आग्याव्यात आले आणि ती जी देवी बसले राते आणि चोख्या रूपामध्ये, जो खातो त्याला खाऊ दे, ज्याला नाही खायचं नका खाऊ दे. कंपल्सरी करू नका बाबा शाकाहारी का मांसाहारी. शाकाहारी बोलला तुम्ही काल्यापिशा, मी तर बोलतो 70% तर नाहीच बोलते, तुम्ही 30% बोला हो. कोणाला चालेल शाकाहारी? कोण बोलतो? मग काल्यापिशा येतात का तुमच्या घरात? कोण बोलतंय? तुम्ही मालकरी, तुमच्या घरात कालीपिशा कधी येई नाही. म्हणून ज्याला खायचे त्याला खाऊ दे. आपण महाराजांच्या हिशोबाने का तुमच्या हिशोबाने नाही, आपण आपल्या कुलाच्या हिशोबाने का द्यायचं त्याला? कारण तो जर जसे तिथं अंगात आला गावदेवीच्या पुढे महिषासूर बसलाय, त्याला जर मानमान दिला, चोर आला, त्याच्याची कुस्ती कोण केलं? पवित्र शक्ती त्याला आडवी जाऊ शकते का? त्याला खमक्यात लागेल बॉडीगार्ड. मग आपल्या बॉडीगार्डला दही भात दिलं आणि दुसऱ्या बॉडीगार्डला काजू पिस्ता बदाम देतो, ताकद कोणची वाढेल? मग आपला पैलवान मजबूत नको का? मग पैलवान मजबूत असल्यावर तर तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर पहिल्या कोणाकडे जाईल? त्याच्याकडे जाईल. मी प्रत्येक गोंधळ सांगतो, माझा 24वा गोंधळ आहे, सर्वांना सांगतोय बाबा 10 केलाची 2 वारे खेळू द्या, तुमची वाऱ्या खेळते, अजून 1 वारं खेळवायचे, खेळलंय ते पण त्यांना मान पण द्यायचे. एवढं वारे खेळता, पण तुमच्या कुलावर अडचणी आल्यावर सांभाळ होतो का? किती लोकांना अडचणी सांगू का मी? भरपूर लोकांना. प्रत्येकाला घरात काय ना काय आहेच, काय ना काय आहेच. हे कशामुळं? का तुमचा गादीचा वॉचमॅन, आता समजा तुम्ही दादा बांगला बोलतात, तुम्ही बंगल्याला तो वॉचमॅन नसला तर कोणी येईल जाईल ना. पण तो वॉचमॅन युपी बिहारचा भैया असेल त्याला राईचं तेल, गुजरातचा असेल त्याला फाफडा ढोकळा, आणि तो जर शिपाई जर बंगालचा असेल तर काय द्यायला लागेल? मग तुम्हाला कसा माहित तो कोण आहे? मग तो वॉचमॅनच जर मजबूत नसेल तर कोणी येईल? तसा तुमचा वॉचमॅन मजबूत आहे का?
म्हणून आणि त्या विस्तार होता ना जो जुना तुमचा म्हातारीचा, त्या विस्तारामध्ये ती देव होतं, जे भूता देव का असतील, ती काय करतात आता तुमची चारही मन अलग अलग फिरतात. एकमत आहे का तुमचं? आज पण सांगा ठामपणे. एका दोन एकमत तुमची चुकी नाही त्याची, ती शक्ती तुम्हाला फिरवते. यांचं हो असं तर त्यांचं नाही, त्यांचं नाही असं त्यांचं हो. आणि प्रत्येक वादला तुमचा वादविवाद होत असेल का, तर तो येऊन नाचत होता. ह्यो नावा नाचायला आला, यांच्या मागे जो आला ना लगेच मला उतरायला लागला, का तू येऊ नको, तुझं काय, तू बोल आम्ही देऊ. जेव्हा हे वारं खेळायला लागलं ना तेव्हा त्याने एंट्री करायला सुरुवात केली. कुठून? त्याचे मी लगेच त्याला आडवा गेलो, म्हणजे माझ्या वारीमध्ये आडवा गेलो. त्याला विचारलं तुझं काय मला सांग ना, आम्ही करून आम्ही कुठे नाही बोलतोय. म्हणून वारी किती घेतात त्याच्यापेक्षा आपल्या गोंधळामध्ये काय काय निघलं त्याचा तुम्ही भरपाई करा. बघा तुम्हाला पुढे सुख शांती भेटते का नाही भेटते. प्लस ह्या जो घर आहे देव कुठे बसवायचे, इथला जो इस्तार आहे ह्या इस्तारामध्ये एक देवी फिरते, अशी फिरत्याची देवी आहे. आणि तिच्या जोडला तो दुसरा देव पण आहे. कोणता? पैलवान. मग आज त्या जागेमध्ये तुम्ही आलेत का, तो देव तुमच्या जागेत आलाय, तुम्ही त्याच्या जागेत आला. मग त्याचाही मानपण त्याला बाबा झाली चुकी तुझ्या बाजूला, आता आपलं हे बसलंय या हिसाबाने चाललं तर सगळं चालेल. बरोबर आहे. मग आता वाजलं किती? 2:15. बरोबर आहे. आता आपण इंटरव्ह्यू संपवलाय. आता एक 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 स्टेप परत घेऊ आपण. हा पण 5 जण आहे आता, ती सगळ्या तुमची जे सगळ्यांचा मत एक असेल. मग मला सांगा, मी जो विस्तार खोललाय म्हातारीचा समजा किंवा तुमच्या पूर्वजांचा, त्या विस्तारामध्ये मला जे दाखवलंय तुमचं देवार हा शुद्ध शाकाहारी आणि देवाराच्या बाहेर त्याचं मानपान म्हातारा द्यायची. आता तुम्हाला अर्ध्या गोष्टी माहिती येत नाही, माहिती येते मला माहित नाही, पण त्यानुसार तुमचा आगव्याता तुमच्या देवारी बसलाय त्याचा मानपान ती द्यायची. कुठं जो जुना घर पहिला असेल तो, त्याचं फटकं प्रत्येकाला बसलेले. आता तुम्ही 5-5 बदल द्यायची, ठरवा काय करायचं, द्यायचं का नाही द्यायचं ते आता ठरवा. एंडिंगला मला सांगा, तसं मी देवाला साकडं घालील. बाबा देवा, ज्याला जे पाहिजे पुरणपोळी त्याला पुरणपोळी देऊ, ज्याला जे पाहिजे देऊ. आपला पैलवान मजूर ठेवा. आणि ज्या विस्तारामध्ये असलेली जी भूतावली होती त्या भूतवाली सांगू, आम्हाला नुसता फिरू नको, याचा तोंड इकडं याचा तोंड इकडं, सगळी एकमताने आम्ही एकत्र आलो पाहिजे. आणि कोणतंही कार्य असो ते होत झालं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरात एक एक अडचणी ती दूर झाली पाहिजे. तुमच्या मुलीला वाघोबाने शोधून काढला, तिलाही त्रास आहे, तुमच्या बाईलाही त्रास आहे. हरण्या कोणला आलता? म्हाताऱ्याला कोणत्या हरण्या आलता का? चौकशी करून सांगा मला नंतर. तर आपल्याला प्रत्येकाला जो त्रास आहे ना तो न होण्यासाठी तुम्ही ठरवा 5-5. तर दादाने यांना सर्वांना विचारा बाबा काय करायचं आपण, त्यानुसार मी देवाला साकडं करून देईल. आता आहे ते वारे आपण परत बोलूया इंटरव्ह्यू नंतर. जरा बसा मागा आता तुम्ही. यानं भंडारा द्या ना, शांत करा. तुम्ही होते, तुम्ही कोण कोण होते पालखीला? ही पालखी तुमची फिरली ना आता संध्याली. तुम्हाला माहिती तुमच्या याच्यामध्ये एक मुंजा शिरला होता अंगमध्ये वरच्या, जाणवलं कोणला? नको नको. एका झाडाच्या मध्ये मुंजाचा शिरला होता. साठे तुम्हाला माहित होता का? तुम्हाला माहित होता का? हा तुम्हाला माहिती मुंजा शिरला होता तुमच्या पालखीमध्ये? कुठला कांती शेठ? मुंजा शिरला होता. म्हणून मी यांची वारी जेव्हा आली ना यांच्याकडे येत होता. तो कोणाकडे? पालखीमध्ये शिरला होता. तो कोण होता? कोणाला समजला का? नाही समजला. फक्त तुम्हाला माहित असेल, बाकी मंडळीला माहित होतं तुम्हाला. जेव्हा यांची वारी आली ना तेव्हा पण तो येत होता. कोण? काय बोलत त्याला तुम्ही? कोण होत ते? हो, मी जी धार बोलो ना त्यामध्ये जेव्हा यांच्याकडे आली ना वारी त्यामध्ये तो येत होता. त्यांच्या अंगात पण खंडोबा होतं का? होती वारी, पण ती वारी होती का त्यांच्या अंगात? नाही. म्हणून तर सांगतोय ह्या गोष्टी क्लिअर करायच्या असतील ना तर त्याला मी थांबवलं यांच्याकडे खंडोबा आला. खंडोबानंतर ती गोष्ट आली. मग आपल्याला पुढे या गोष्टी नको आडी अडचण, म्हणून जे आपलं ते आपलं नाही ते आपलं. हा दादा भंडारा घ्यायला चला, शांत बाहेर बसा तिकडं, जा माग. मला ते भैरवनाथचं घेऊ दे. आहे घ्या भंडारा. हा पे ना बसा. महाराज आता आपण भैरवनाथाला परत बोलू. जी सुरुवात झाली ना तशीच
बर होय होय सन पंचमीचा ग देवी पंचमीचा बर या होय सन पंचमीचा ग देवी पंचमीचा
कुलाचं रक्षण करणार, पण राऊत कुलाचं रक्षण करण्याच्या आधी या झाडाचं रक्षण करणार. हा, तसं आम्हाला तुझं वचन देणार. हा, या पहिले झाडाचं रक्षण, मग या कुलाचं रक्षण, मग गावाचं रक्षण. घ्या, याच्यातलं जे काही लेणं तुमचं असेल अजून एक घ्या, ते उचलून आम्हाला भंडार रूपी, कुंकुवा रूपी, शेंदूर रूपी जे कोणतं तुमचं लेणं असेल त्या लेण्यारूपी या कुलाचा उद्धार करा. पण आल्या पावली घराचं, दाराचं, लेकराचं, बालाचं ज्या का आडे अडचण दूर करणार ना. का बोला नाही ना, आपल्याला भस्मार का नाही, जेव्हा देव बाहेर येईल तेव्हा तो भस्म रूपी राहते. देवारच देताना आम्हाला 3 रुपयानेच पाहिजे. आम्ही घेऊ ना, देवाला विचार ना, तुम्ही थांबा की बोला. तुम्ही या कुलाचा रक्षण हे 3 वस्तू दिलेल्या आहेत, त्या 3 रूपामध्ये कोणत्या एका रूपामध्ये याचा उद्धार करणार. बघा देवा, झाड अज्ञाने, पण तुम्ही अज्ञान नसतात. या झाडाचं, या कुलाचं काय राहिलं असेल, मान पान जे काय असेल आम्ही करू, फुलने फुलाची पाकली, पण या कुलाला, या बालकांना एका छताखाली राहिले पाहिजेत असा शब्द असेल तर भंडारा आम्हाला उधळून द्या. घेतले ना भंडार रूपी, आम्हाला भस्मरूपी नको. आमचा सोन्याची जेजुरी, तसा सोन्याचा संसार, तसा सोन्याचा परिवार आम्हाला पाहिजे. बरोबर ना देवा. आपल्याला स्मशान भैरवासारखं पाहिजे का? वेळ आली तर अवतार तसाही घ्या आम्हाला, पण वेळ आल्यावरच घ्या. मग जसं तुम्ही भंडार रूपी घेतलंय देवा, तसं या संसाराचं, या कुलाचं भंडार रूपी रक्षण करणार. मग भंडार रूपी करणार, तसं आम्ही तुम्हाला मान देणार. देवा, जसं तुम्ही आमचा संभाळ कराल, आमच्यात होईल तसं आम्ही तुमचं करू. मग तसा भंडारा तुम्ही उचला या तुमच्याच घटावर ना, आम्ही नाही देणार, तुम्हीच घ्यायचं. कोणत्या नावाने उचला? तुमच्या जे रूप आलंय ना त्याच रूपाने. हा, भैरवनाथ महाराज के जय. पण भैरवनाथ रूपाने येताना बाकी बालकांच्याकडे येणारी ही दुसरी शक्ती आहे, तिला आल्या जागेवर स्थिर झाली पाहिजे. कोणत्याही बालकाच्या सावलीवर जायचं नाहीये तिने. तिला बोला, ज्या आले स्थानावर जा. कोणत्याही बालकाकडं कोणत्याही रूपाने, पित्या रूपाने, चेड्या रूपाने, गोट्या रूपाने, कोणत्या रूपाने येऊ नको. आल्या स्थानावर तशीच राहशील तर पुढचं मान भेटेल. चला सुवासिनी या, या आता मान देऊ. या 5 जणी, 5 जणी आता जा ना पुढे, जाता येईल. पहिले घटाचं हे करा, घटाचं पूजन कर. टाकणं उचललं का बोलतील? आमच्या देवाला टाक उचलायची गरजच नाही का? आमच्या महाराज त्याच्या आधीच ओळख करून दिले. हे काय आता 4 बाबांच्याकडे जातात, बाबा सांगतात एक देवीचा घट आहे, एक देवाचा घट आहे. तुला जर विचारलं प्रश्न 2 असतात. देवा कोण आलं? खंडोबा. मग देवा तुझा घट कोणता? तो. देवा मग बसलाय कुठं? देवाला माहिती, तांब्याच्या बाजूला मीच बसला. म्हणून का देव झाला का? येणाऱ्या शक्तीने फोड केली पाहिजे किंवा नाही फोड केली. आता या झाडं नवीन आहेत, त्या जुनी आहेत, त्याच्यापेक्षा तुमचा इस्तार होता ना म्हातारीचा, त्या आडवायचा त्यांना, म्हणून त्यांना आरसा देत नव्हतं. मग मी त्याच्या व्यतिरिक्त मी काय केलं, माझा विस्तार पूर्ण आहे, मग मी त्याचा उलगाडा केला. मी देवाला टाकाना हातका लावून दिला नाही. मला काही यांना बनवलं असं, देवा कुठं बसला त्याने उचलला असतं का? तुम्ही टाळ्या वाजवल्या असत्या, पण ते मलाही फसवलं असेल, तुम्हालाही फसवलं असेल. त्याच्या व्यतिरिक्त मी काय केलं, 4 पिढीचा इस्तार काढलाय. म्हणून कोणी जर काय बोललं, बघ तुमचं देवाने टाक उचललं नाही, मग देव कसं का ठरलं? तर आमचं देव असं ठरलं का आम्ही
आता टाकू चलत ते ना आम्ही म्हातारीचा इतिहास काढला पूर्ण इतिहास काढून मी देवाची ओळख घेतली गावदेवीच्या इस्तार काढला ना 70 वर्षाचा बरोबरच का नव्हता होता का नव्हता ज्या शिवारात बसायचे त्या शिवाराच्या मालकीनीचा ज्या घरामध्ये बसायच्या घराचा इस्तार काढला का नाही काढला मग ते इस्तार क्लिअर केल्यानंतर आपण झाडांचा इस्तार काढला आम्हाला घटांचे ओळख तशी नको टाकांची देव कुटुंब बसतो मग आता यांना भंडारा द्या लावा भंडारा तुमच्या हातून द्या त्यांना द्या तुम्ही दमलत तुम्ही बसा सांगते साहेब बसा तुम्ही हो तुम्ही लय दमलत घ्या देवा चला भंडारा लावा त्यांच्या आधी डोक्यावर नाही ठेवायचं कधीच महाराज डोक्यावर नाही ठेवायचं आपण कधीच डोक्यावर ठेवला का क्षत्रिय आपलं त्याच्या डोक्यावर जातंय आपली शक्ती त्याच्यावर जाते मग चांगली असो वाईट असो आपण छत्रीने ठेवायची का बरोबर ना भरपूर लोक डोक्यावर ठेवला का वारी बंद होते किंवा वेगळंच काहीतरी होतंय उपवती महाराज डोक्यावर हात ठेवला होता ठेवायचं ना आपण हात महाराज पुढून हात ठेवायचं मागून नाही चला आता स्थानाव तुळजाभवानीचं जाऊ यांना जाऊ दे आधी एकदम शांत रूपाने मी वाटी भरली मग खेळ कोण करताय कोण खेळ करताय आमच्या सोबत खेळ कर घ्या गाणे होय. ओटी भरली पण माऊली तुम्ही गावदेव रूपाने आल्या आम्ही तुम्हाला बोलवलं तुमचं मानपान पण केलं खेळ कोणी करत नाही आपला देवाराचा पूर्ण आहे देवारा म्हणजे काय जसा देवाराचा हा गाव शिवाराचा देवारा आहे हा देवारा झाडाचा अपूर्ण आहे का कुलाचा अपूर्ण आहे मग आता मायवावली तुम्ही येत ना तर तुम्ही या झाडाचा सांभाळ करायचा कुठेही झाड आले नाही पाहिजे तुझं पहिलं झाडाचं रक्षण मी बोलवण्याचं कारण एकच होतं तर मला हा ब्रह्ममुहूर्त चालू होण्याच्या आधी आईला परत बोलवत होत नक्की ते झाड कसलंय ते बघायचं होतं आई माऊली आनंदाने केला तुमचा इस्तार जो अपूर्ण राहिलाय झाडाचा मी गावाचा नाही सांगत हा आता हे झाड कुठं गेलं तर कोण यांचं हे घरून दावत आलं का हा घरून आलं ना एकदम बरोबर आलं मी काय त्याला बोललो काय कानात चांगलं त्याला काय सांगितलं हो सांगितलं होतं आई तिकडे यायला बघते तिला बोलवा म्हणून आता परत तिला मान देऊ सुवासिनीचा हार्दिक कुंकवाचा मान देऊ जेणेकरून त्या झाडाला पुढे त्रास नकोय हा मावळे आनंदाने यायचं झाडाचं रक्षण करायचं घ्या चला ग सयानो, चला ग बयानो. तुम्ही तर आदिम आहेत सत्याच्या देवी आहेत तर झाडाचा कुठेही अपमान होईल कुठेही झाडाला त्रास होईल मी तर बोलतोय गावाचा नंतर पहिले या झाडाचं रक्षण झाला पाहिजे असं आम्हाला सांगा महाराज मांडा ते बघ हे 3 लेणं आहेत होय ते नाही रे बाला हे घे ना आता माऊलीला ठेवा तिथं 3 लेणं एक एक घ्या घ्या माऊली पहिली विनंती आम्हाला तुम्हाला एक आहे या झाडामध्ये जर तुमचा जो काही संचार आहे त्या संचाराचं कुठेही वाजलं कुठेही काय झालं तर तू जर आलीस तर तुला मानपान कमी भेटणार तू जर ज्यावेळी गरज आहे त्यावेळी झाडाला घेऊन आलीस तर तुझा मानपान चांगला होईल तू आदिमाय शक्ती आहेस झाडाला कुठेही येऊन द्यायचं नाही झाडाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये ज्यावेळी तुझी गरज असेल का महाराज बरोबर आहे, तुझा आदिमाय शक्ती हो.
तू तर मानाची. मग मला सांगा, हे झाड कुठेही तुम्ही आणणार का? या झाडाचं म्हणजे तुझा अपमान तुला करून घ्यायचे का माऊली? नाही करून घ्यायचं. मग जेव्हा तुला आनंदाच्या कार्यात बोलवलं जाईल, जेव्हा तुला वाटलंय या झाडावर किंवा या गावावर कोणतंही संकट येतंय, त्यावेळी तू धाव. तरच तू आदिमाया शक्ती. कुठेही नाचलं वाजलं आणि तुझं जर झाड खेळलं तर त्या झाडाचा अपमान, म्हणजे शक्तीचा अपमान तुला हवंय का? मग माऊली हे तीन रूपी 3 गोष्टी मांडल्यात. जे काय लेणं असेल तुझं उचल आणि ह्या आमच्या घटी आनंदाने कर, या कुलाचा उद्धार कर. होय. आणि काय काय लिहिणं मागती मध्ये आम्ही कमाल. 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 काय काय लिहिणं. हो, गावाला कोणत्या मूर्तीला तड गेली होती हो? कोणत्या मूर्तीला तड गेली होती? नाही, एक जुनी मूर्ती आहे. एक जुनी जी पहिली देवी ना 110 किंवा 90 वर्षापूर्वीची, ती तुमची तळ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये आहे पहिली. आणि त्या याच्यामध्ये ढार असेल, पहिला ढार असा ढार आहे का विहिरीसारखा. त्या डाराच्या खाली जर आतमध्ये खाली गेलं ते खुर्ची बसायची. आणि त्याचा इतिहास असा माहित होता का तुम्हाला? त्याच्यातून भांडी निघायची बाहेर, नाही माहिती ना? म्हणून ती तरी गेलेली मूर्ती. म्हणून आता आपण या झाडाला एवढंच विनंती करतो, कारण झाड दुसऱ्याच आहे, त्यालाही तकलीफ नको. माऊली तुला आम्ही सर्व मान देऊ, दिलाय, पण फक्त झाडाला तकलीफ होता कामा नाही. आनंदाने जर तुझा गजर केला तरच जायचं, कुठेही कोणी बोलवेल तुम्ही जायचं नाही. आणि या झाडालाही कुठे गजर झाला तर खेळवायचं. तू मानापानान राहायचे का कुठे तुला यायचे? तू सांग. मानापाना राहायचे ना? तर मानापानाने जेव्हा तुला गाव शिवार बोलवणी करील, जेव्हा एखादा कुल बोलवणी करील, तेव्हा झाडाला बोलवायचं, नाहीतर खेळ करायचा नाही. मग आम्हाला हे तुमचं लेणं कोणतं आहे ते आम्हाला दाखवा, उचलून द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला हल्दी कुंकवाचा मान देऊ आणि आपण आपल्या कार्याला सुरुवात करू. घ्या, द्या. कोणतं लेणं आहे तुमचं त्याच्यातलं? बघ, जे तुझं लेणं असेल ते लेणं घे. झाडाची हल्ला नको करू. झाडची बोला ना एक शब्द, काय कोणतरी काहीतरी करता येईल. कसं करतं माहितीये का? उभरी मांडी घालून. कसं? मग तू जर वाचले तर चालून द्यायचं नाही. पण आता जे झालं, तू आमचं लेणं उचलून दे. तुझं कोणतंय? झाडाला तकलीफ नको ना, कायशाला तकलीफ नको, झाडाच्या घरच्यांना पण तकलीफ नकोय. बोला, कोणतं लेणं आहे तुमचं त्याच्यातलं? द्या, कोणतं लेणं उचलून द्या आणि स्थानावर जा तुम्ही. जे कोणतं लेणं असेल चला द्या लेणं. मोकळ्या मनाने द्या. एक साडी. थांबा माऊली, आम्हाला पदरात द्या ना, फेकू नका ना. या एक जण कोणतरी, तुम्ही नका. एक कोणतरी सुवासिनी ना, पदरात घ्या ते कुंकू. माऊली एकदम मोकळ्या मनाने स्थानावर जायचं असतं. तुमचं मानपान दिलं ना आम्ही, मोकळ्या मनाने जायचं. हे झाड का आलं माहितीये महाराज? हो, हे झाड आपण कोणी बोलवलं? आपण बोलवलं. का बोलवलं? का आपण शब्द दिला होता, जेव्हा सर्व होईल तेव्हा प्रत्येक झाडाला बोलवणी करण्यात येईल. हो, म्हणजे ब्रह्ममुहूर्त सुरुवात होण्याच्या आधी. जेव्हा आपण केलं तेव्हा मला वाटतं झाड झोपलं असेल घरी, पण देवी नव्हती झोपली. तुमच्या आवाजाला धार आहे, त्या धाराने धावत आली. थोडी लेट आली पण आली.
कारण मला जे जाणवलं ते त्याच्याने आता माऊली स्थानावर जायचं. चला एकदम मोकळ्या मनाने महाराज आरती करा. साने महाराज ते करा. वाटलं महाराजांना हा साकडं घाला, झाडात तकलीफ न कोणा तकलीफ, आल्या जागेवर स्थानावर जा, हळद कुंकूचा मान द्या. आपण ओटीबीटी भरलेले. चला स्थानावर जा. आपल्या राऊत परिवाराकडून एकदा गावदेवीची ओटी भरा का, साडी चोलीची ओटी भरा, कारण ती आता देवी तर आपल्या ह्याच्यात तिची भरा किंवा हिची नंतर भरा. तिथं भरली का इथं भरली एकच होणार आहे. होय होय अवा तुळजापूर शहर तिथं अंबाबाईचं घर, अवा तुळजापूर शहर तिथं अंबाबाईचं घर. अंबागनादाची नादाची देवी गणादाची नादाची जेव्हा हे झाड खेळलं होतं तेव्हा एक गोष्ट बोललो तुम्ही, कोणती? घराच्या मागं कोणती शक्ती आहे आणि काय फिरतंय याचा आपल्याला उलगडा करायचा होता. मग माऊलीने आपल्याला काय सांगितला नाही तर ती पिढी अशी दाखवते का फिरिस्त्याची पिढी आहे. कसली? फिरिस्त्याची पिढी आहे. आणि फिरिस्त जाताना ह्या मार्गे जायचा, तो ह्या जागेमध्ये उठून जायचा. परंतु चुकी एक होते आपल्या इथं घराच्यांची एक चुकी आहे का त्यांच्या बाथरूमचं पाणी जे पाईपलाईन पाणी त्या जागेमध्ये मुरला जातो जिथं तिची वस्ती होती तिथं. त्यामुळे या तिन्ही घरांचा एक अनुभव घ्या त्यांनी का प्रत्येकाला काय ना काय असेल. मग ती फिरिस्त्याची जेव्हा फेरी जाते त्यावेळी जर ह्या घरांच्या मागे जर बाथरूमचं पाणी सोडत असाल एक तर खरडा करा नाही तर पाईप घेऊन तो बाजूला सोडा. कारण त्याची तिथं वस्ती येते. एक तर गालिंबाचं पोलं
एक सर्परूपी जो फिरतोय तो, आणि तिसरी म्हणजे जी होल पडतात ते, आणि एक पिवला आहे आणि एक काला आहे नाग. कोणतं आहे? दोन असतील, पिवला आणि काला. मग माऊली मला सांग, आल्यात आनंदाने? मग आनंदाने आल्या तर ह्या कुलाचं रक्षण करणार, या झाडाचं रक्षण करणार का? बोला. झाडाला पूर्ण मोकळं करून देणार. हा, मग आल्यासारखं आम्हाला सांगा. हे घेऊ, तुमचं जे कोणतं लेणं आहे आम्हाला उचलून द्यायचं, आणि आम्हाला एक वचन द्यायचं की आल्यासारखं आम्ही या कुलाचं रक्षण करणार. जे लेणं असेल उचलायचं, जो तुझा विस्ताराचा देवारा असेल त्या देवळावर आम्हाला वाहून द्यायचं, आणि सांगायचं की आम्ही रक्षण करू. हे झाड पूर्ण मोकळं नाही का? अजून सांगतो मी तुम्हाला, पूर्ण मोकळं.
मी सांगते आम्ही पेरीला यायचो तेव्हा कुठं बसायचो विचार प्लास्टिक आम्हाला पण नाही खाली मदन मागती आम्ही मदन साडी बोली होती आम्हाला मदन वाढ वाजत गाजत तो आदिशक्ती माया गे देवी आदिशक्ती माया तुझा का पोता राजा दादा या दाई वडी तुझा का खावा शाळे कुठे आमच्या घराचं बोलतो आहे हा इथे चला उठा लोक ये काही कर